आमिरची धमाल दोस्ताना हाय लय भारी दोस्ताना हाय लय भारी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती या सरसी नको नको ती लपडे करती ती अंगल्या दोघांच्या वरती अब काय सांगायचं कधी गणाचा टांगा पलटी कधी आमिरची होती अहो सरपंच आम्हाला घरकुल कधी भेटायचंय झालं आम्ही गरिबांना द्यावं अहो वहिनी घरकुल घरकुल काय करताय गावात किती घरकुल बसावली म्या हा थोडी बसावली ती ना किती बसावली 100 150 200 झाले असतील घरकुल अहो लाडक्या बहिणीचं पैसे कुणी चालू केलं तुम्ही केलं काय मग काय आम्हाला माहितच नाही तुम्ही चालू केल्यात म्हणून अहो ही गावातलंय म्हणून गावातल्याला किंमत नसती अख्ख्या महाराष्ट्रात की माझं सत्कार होत या अहो तुम्हाला सांगतो मी तिथं गेलो मुख्यमंत्र्यापाशी म्हणलं ज्या रानात खुरपान ही करतात त्यांच्यासाठी काय आहे म्हणलं हा राखेलचा डबा घेतला होता गावात वाचला मुख्यमंत्र्याच्या पुढंच भया सरपंच तुम्ही जर पेटून मेला असता तर गाव कोणी सांभाळला असता तेव्हापासून ही बघा 1,500 रुपये तुम्हाला चालू झाले तर या आणि मग मी काय करत नाही सांगा तुमच्यासाठी काय बी करतो या केलंच पाहिजे तुम्ही सरपंच म्हणलं नको का करायला अहो मग करतोय किंवा बर आता तुम्ही माझ्या रानात कामाला येता मग काय बरोबर आहे की नाही बरोबर आहे की मला का काय लो आमिर गाणं का तू कधी यायची बर चांगलं खुरपा आणि पटापटा उरका हे सगळं झालं पाहिजे बर का कणा 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 उरका का तुम्हाला मी बी गावात काढू लागलो का नाही आलो चालू द्या अजून खुरपाना एक काय म्हणताय काय करत बसला तिथं काय व्हायचं बायांना गावात काढू लागलो काय बाजी ना तुम्ही तिकडे किती टावेल अहो ना तुम्ही खुरपात बसलाय आणि वहिनी काय करते त्या अरे वहिनी बी रोज असते की खुरपाय पण काय झालंय माहितीये का वहिनीची आज जरा तब्येत डाऊन झाली यार सारखी त्यांची तब्येत डाऊन आहे मी तर म्हणतो असल्या बायात ना पोत्यात घालून हाणल्या पाहिजे त्या ए गाना काय बोलतो का बायको का सून आहे का माझं आणि पोत्यात घालून हाणतो का काय करतो सांग तुला माहित नाही वहिनी किती डेंजर आहे बाजण्याला पोत्यात घालतेला हाणतेल आमऱ्या ग बस तू मला काय पोत्यात घालते हाणते तुम्ही काय करा सरळ मी तर म्हणतो ना त्या वहिनीला राहू द्या सारख्या असे बी आजारी असते त्या कधी इकडे असते त्या कधी तिकडे असते त्या म्हणजे आवक जावक त्यांची सारखी चालूच आहे त्यामुळे मी तर सरळ सांगतो दुसरं लग्न करा आता वही राहिलंय का माझं दुसरं लग्न कराय बर आता मी ठरवलं समजा दुसरं लग्न करायचं कोण मला पोरगी देणार आहे सांग बरं पोरगी आहे कोण देतं पोरगी पोरगीच्या तुला माहित नाही का मॅटर काय बाजी नाना अंगणवाडी का सेविका नाही लय नाव काढत होते तुमच्या कोण अंगणवाडीच्या सेविका अंगणवाडीच्या मॅडम बाजी नाना सारखं तुमचे नाव काढत असते त्या मॅडम काय बोलतोय आम्ही काय बाजी नाना अंडीन बिडी चालू केल्या पोरांना काय आता नाही चिरमनी दूध चालू केलं काय सांगतो म्हणला दुधात म्हणला 75% पाणी म्हणला 25% दूध येत म्हणला ही बंद करा बर आणि पोल्ट्रीतली अंडी चालू केली पोरांना आपल्याकडे सुट्टी नसती मॅडम 4 अंडी खाती भाजी नाना मॅडम काय म्हणलं माहितीये का मला म्हणजे ते भाजीरावजी म्हणजे कपडे म्हणजे खूप छान घालतात म्हणले कपड्याची म्हणजे त्यांना चॉईस चांगली होय ना हो अरे कसं आहे आमिर माहितीये का किती जरी काय असलं तरी काय आपल्याला करता येतंय सांग बरं होय का आपण आहे गावचं प्रथम नागरिक आपल्याला वाईट नजर कोणावर ठेवायची नाही आणि ठेवणार बी नाही आम्ही काय करायचं गावाच्या भल्यासाठी आणि पोरांच्या भल्यासाठी काय असेल ते आपण केलं बाकी कसं आहे आता त्या मच मानल्या तरी आपल्या डोक्यात काय म्हणते पाहिजे ना मॅडमला एखादी साडी गिफ्ट द्यायची का तुमच्या नावानं बर्थडे आला मॅडमच्या जवळ मॅडमला साडी द्यायची का थोबडा कुठं आणतोय सारखा पदूर अरे स्टाईल आहे माझी अरे पण त्याला लागतंय की स्टाईल स्टाईल सरच जा
3 वेळा झालं ते आपलं साडीचं मी काय म्हणतो मॅडमचा बर्थडे आलाय जवळ काय करायचं? अरे मॅडमचा बर्थडे तुम्ही कशाला टेन्शन घेताय रे? काय करतो माहितीये का मी मॅडमचा बर्थडे दिवशीच मॅडमला गाडीत टाकतो आणि लांब नेतो आणि एक चंदेरी किंवा पैठणी अशी मस्त साडी घेतो का नाही मॅडमला असू दे. वा 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 ना वा 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 विसरला वय हा माझं इतकं बर्थडे होऊन गेलं एक चिंतू घेतलं का मला का हा बनायला आनंद म्हणलं तर का तुम्ही मला माझ्याकडे रुपया नाही म्हणून. हो बाजी नाना तुम्हाला शेवट सांगतोय तर गाण्याचा बर्थडे ना 29 तारखेला आलाय. हो असू दे गाण्याच्या बर्थडेला जर तुम्ही पैठणी सोडा चंदेरी सोडा नऊवारी तरी घ्यायची नाही साडी 300 रुपये तरी घ्यायची साडी पण त्याला बर्थडेला गिफ्ट द्यायचा म्हणजे द्यायचा. काय हो तुम्ही हा म्हणलं की त्यांना गिफ्ट देताय वय? ए आंबऱ्या 300 रुपये साडी घ्या म्हणजे गाणं हा तुला 300 रुपये साडी घालून तोंडला टाळा टिपणारा वाटला काय रे? हो बाजी ना मग 1000 रुपयाची घ्या. अरे लका 1000 रुपये मॅडम मला समजला काय? मला समजतो काय होय रे? स्वतः बायांका जिफऱ्या वाढवल्यात आणि मला बायां चूक मध्ये तू काय अयो सॉरी बाजी नाना साडीच म्हणतोय ह्याला चांगला ड्रेस घ्यायचा. सवारी घ्या मन सवारी. अरे नाही ड्रेस सलवार कुर्ता हा सलवार कुर्ता नाही तर जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायचा. हा मग अरे आमिर आणि नाही तुम्ही घ्यायचाच कार्यकर्ता आहे तुमचा हा ना ना बर. ह्या बारीला तुम्हाला 100% मला एक वडापाव खाऊन तुमचा आम्ही प्रचार केला एक वडापाव खाऊन आणि तुम्ही राहू साधं बाजी नाना एक तर त्याचं फाटलेलं बनेल घालून तुमचा प्रचार केलाय आणि काय लावली तुम्ही चष्ट त्याची हा? अरे तुम्हाला माझं फाटलेलं बनायला बघायला अरे गाना आईनं दोन धुवलेलं वाया टाकत होती तेव्हा मी बघितलं तुझं बनेल ना अख्ख्या वस्तीचे दोन्ही वाळलेले बघायला जातो काय तू हा ए बरं जाऊ द्या काय असेल ते तुला बर्थडेला खरं तर काहीतरी घेईल अशी वस्तू घेईल ना गाना आयुष्यभर तुझ्या ध्यानात आहे. काय बोलताय हो आणि मग ना मी ह्याच्या काय विचारता मला विचारा की मॅडम काय म्हणत होती रोज एकच गाणं म्हणती बाजीगर हे बाजीगर तू हे बडा जादूगर होय ना जादूगर म्हणते तुम्हाला मी तर म्हणतो तिला एकदा जादू दाखवाच नाही, नाही. मग आता उगाच म्हटलंय होय. हा. आता नेणार हा. साडी आणणार आणि एकदाच मॅडमचं काम फत्य करणार. चेअरमन बी टाकला ओय, बाजी काय? नाना. चेअरमन बी मॅडम वर टाकला. चेअरमन जर आला बिला मध्ये तोडला एक- आयुष्यात ह्या भाजनाला त्याची नादाला लागतो नाही ओय. कटच हो. नाना कटिंग बिटिंग तसं काय करू नका नाहीतर केस होईल तुमच्यावर आणि जेलमध्ये जाचाल लक्षात घ्या. ना, ना, तुमच्या पद्धतीने चालू द्या कळून देतोय मी. आणि नाना जेलमध्ये गेला तुम्हाला तो आहे की मी गाव सांभाळा तुम्ही टेन्शन घेऊ नका बाजी नाना तुम्ही ह्याच्या काय नादाला लागू नका तुम्ही फक्त एकच ध्यानात ठेवायचं बाजीगर मे बाजीगर. मला खूप करतो आता 500 भरायला काय रे बाजी चल पुढं नाही टावेल ती माझा अरे चल बाबा. टावेल ती बाबा फॅश अरे टावेल ती माझा मला गाना ए गाना शाळेला होय रे आंबऱ्या नाही लय नालाय केला का तू कोण आलाय की 1 नंबरचा हा चल जड लवकर जड जड मला दिले आणि हलका हलका तुला घेतलं रे अरे घास मारणं चढायला का हा, काय जाऊ मला मारणार जड आहे. कुठला हो घासाचं पेंड घेऊन बघ ना तू एकदा तुला कळेल नाही निघताना काय म्हणला आमिर नुसता गाडी बस वज मी आणतून गाडी उठवतो नुसतं गाडी चालवायचं वजी व्हायला लावतो तुला कसं वाटलं असतं मी एकटाच वजी वाहतून तू निवांत गाडी बसलाय आ. वाईट वाटलं असतं साहेब माझ्या घरची कामं करून थाकतात ना हा, नाही वेळ करत कधी यार माझ्या घरचा कधी तांब्या उचलतो का तू का तुझ्या परगारातली फरशी पुसली की मी हा पुसली होती की वाकला होता की तिथं बाडा म्हणून फरशी पुसली मला काय माहित नाही वय ए भावाटा मी नव्हतो वाकलो तुझा तो बघिरा कुत्रा तो वाकला होता आलं लक्षात बाहेरनं कुठनं दुनियाभरचं काय बी खाऊन येत या लागला सांगाय मोठा भले माग धरून बसतो का मी गाडी चालवतो तुला सायकल चालवायचं नाही आणि गाडी कधी चालवायचा हो, अरे इमान चालवेल मी इमान इमान. आलं का लक्षात सायकल काय घेऊन बसला तू? चालवल्यात की जत्रेतली म्हण आम्हाला काय माहित नाही हो, वय जत्रेतली ती जत्रेतली इमान चालवा सुद्धा अक्कल लागती ऐक 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 तू बसू नको गाडी ऐक बसाय जागा नाही मी गाडी हळूहळू घेतो तू फक्त मागणं सपोर्ट लावून चल नाही बरोबर support नाही लावतो. ऐक टेबल शीट नाही परवानगी गाडीला टेबल सीट मग काय आणि हिथं कोण आहे पोलीस आहे बघायला 2 माणसाचं वजन आहे एक चल ऐक दोन की अरे. माणसांचं वजन आहे टायरला पैसे मी दिलेत चल पुढं टायरला इथं चॉकअप सर माझा उतरल्यात गाडीचं आणि टायरला पैसे दिलेत चल लवकर गुरु उपाशी इथं ओरडत असेल तुझ्या माझ्या नावाने आम्ही बी उपाशीच आहे तू आहे ना माझी गाडी पार आहे ना फार माझ्या गाडीचं वाटोळ केले तू दमाने जाऊ दिला का दामानं जाऊ दे बरं झालं बाया भेटला ए बाया थांब 1 मिनिट
काय रे आमिर? कडवळ कसं दिलं रे तू पण 3000 3,000 वय हा. आणि तुझं रे 3,000 दिलं. हा. आणि तुझं अरे हिला हिला सकाळला आम्हाला 5,000 रुपये दिले या. 5,000 रुपये हो 2,000चा फरक आहे ना. अरे चांगला असेल आमिर. अरे कशाचा बाया सगळीकडे घळ पडल्या ती हिथे एक ठॉम तर तिथे एक ठॉम नुसतं उंदरांना खाऊन टाकले बघा. मग अरे आता काय घेताना चांगलं होतं हा. पण नंतर उंदीर लागला. हम्म. हा अरे आता काढताना नुसती उंदर इकडून पायात जाते तिकडून पायात जाते नाही हा? नाही, तू आला का नाही तेव्हा उंदीर यायला सुरुवात. हा उंदर घेऊन फिरतो की हा बाया अरे ह्याच्यासारखा मोठा उंदीर घेऊन फिरतो ती काय कमी नाही वय ए बाया काय तू हसतोय. अरे गाणा उंदीर नाही गाणा म्हणजे नागाचा फण आहे. उंदीर अशी जवळ सुद्धा येत नाहीत माझ्या. गाणा. हा, जाऊ दे लय दुसऱ्या एका लय तमाशा करू नको. बर बाया मी काय म्हणतोय हा. कसं दिले काढवाळ 3 दिलंय. 3 ना हा. एक पांढर काढवाळ मला भेटू. मग पहिलं पैसे दिले नाहीत गाणाला का? हा बघ बाया तू टेन्शन घेऊ नको. आपला डेअरीचा पगार झाला का नाही की लगेच देऊन टाक तुझं पैसे. अरे काय बोलतोय गाणा? दररोज भेटेल तवा मागल तवा डेअरीचा पगार नक्की तुझं दूध आहे का डेअरीला? अरे लका डेअरीला दूध आहे का नाही रे आमिर? बरं ती जाऊ दे ऐक हो ते आपलं गाडीचं बिल आलंय ना ते देऊन टाक बाया आल्या त्याला 2 दिवसापूर्वी पैसे ती गाडी ना पैसे दे बाबा आता नको लांबू बाबा. कशाला ठेवतोय देऊन टाक चल केव्हा आले गाडीचं बिल? म्हणजे इलास काका लगेच रोकच्या रोख पैसे दिले आणि ह्याला का उधार ठेवतोय केव्हा दिले ना सकाळ तरी पैसे आमऱ्या? माझ्या समोर खटाखट नोटा मोजत आला का होता म्हणजे बरं आहे का ना? आम्ही का तुला 3,000 देतोय तर आमचे पैसे ठेवतोय तू 5,000 तुला कडवळ परवडतंय आणि तिथं झालं की मग असं म्हणतोय का ह्यामुळे तू मग खड्ड्यात जातोय का ना? तुझी नीतिमत्ता चांगली नाही गाड्या. माझं पैसे देऊन टाक मला काय सांगू नको बाबा. अरे नाही ना का शपथ लागा माझ्याकडे रुपया नाही आला का मी आलो ठेवतो ऐक. पैसे. बरं बाया तू आता कुठं चाललाय मी चाललोय आता एरियो. बरं एक काम कर तुझं झालं का ना काम हा. मग डायरेक्ट गणाच्या घरी हा. ह्याने आई पैसे ठेवलेत आईला मग पैसे घेऊन नाही द्यायचे. धन्य. मी आता मावशीची गाडी घेतो आणि पैसे घेतो काढून. अरे नाही 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 बाबा काय बोलू नको बाबा तू. नाही, मी पैसे आणायला डायरेक्ट काय कडे हे आमऱ्या तुला खर्चच करून टाकतो. अरे मला कुठल्या गाडीचं बिल मिळलंय आणि कशाला मान सांगा म्हणजे ह्याने जाऊ दे घरी आणि आईला म्हणू दे पैसे दे म्हणून आणि मग शिपलू दे आईने मला. आता लाज वाटते का? तू माझा दोस्त आहे का दुश्मन आहे हेच मला कळत नाही लका. अरे तुला मग गरीबाचं पैसे बुडवायला लाच कशी काय वाटत नाही? हे गरीब आहे वय मग? ह्यो गरीब आहे वय ह्यो बाया म्हणजे लय माजुरा. अरे ह्याचं काढवाळ म्हणजे हिथे एक ठोम तर तिथे एक ठोम. अरे अख्ख्या पांडात 3 पेंड्या निघल्या. गाना हो मला तुझा स्वभाव माहिती आहे पैसे फेडायचं नाही झालं ना हे तू असंच बोलतो मला चांगलं माहित आहे. मगाशी मी काय म्हणला तुझ्या गाडीला मी टायर टाकलं अरे का मी पैसे दिले आणि मला म्हणते तू टायर टाकलं लय छान आहे. असू दे, असू दे. पंक्चर काढाय कधी असू पैसे दिले नाही काय झालं आणि म्हणतो, नाही पंक्चर काढाय कधी पैसे दिले नाही आणि म्हणतो मी टायर टाकल्या चला अरे आता पण हवा पंक्चर सगळे माझ्याच पैशाची होती. हा. आलं लक्षात? आला हे- मोठा सांगणार एक तर एवढं लांब घेतलंय ते घेतलंय काढवा हा 50 रुपयाचं पेट्रोल गेलं असेल माझं जवळचा एक माणूस देत नव्हता. जवळचा. आलं लक्षात? कसं देईल सगळ्याला माहिती आहे कसं तुमची देईल? लायकी. सगळ्याला माहिती तुमची लायकी काय आहे ती. कसं देईल हा. उधारी जिथं तिथं करत असाल पैसे ठेवत असाल कशी देतेली हा दमाने घेऊन पुढे बघ. अरे थुत्तार कशी याला चालव म्हणतात अंदाज याला म्हणतात कशाचा अंदाज? लक्षात घे तुला तुझी कामं नाहीत का ना कशाचा अंदाज बाबा? माझी मित्र तर मला म्हणते ती विमान चालवण्याचं गाडी चालवतो हो तू रेसलिंगला काय जाय ना तिकडे पाठीमाग रेसलिंग खेळायला जायचंय ना जायचंय ना? हा चांगला हातपाय मोडून ये म्हणजे मला समाधान वाटेल. झालं बाबा पाहिजे जेवाय जाऊ कुठे जेवायला? घरी आणि ह्या गुरांना कोण जेवाय घालायचं? आड्यांना कुठे द्यायची ना रे कुठे द्यायची ना कुठे करायची मग टाकायची उपाशी म्हणजे सकाळपासून. अजून कुठे करायची वय आणि मग एक काम कर काय? तू कुठे करून घे मी तोवर 2 घास खातो काय? आईचा आताच फोन आलता नाही चपात्या झाल्या काय मरत नाही मी सांगतो आईला लगेच काय तू मरत नाही. अरे तसं नाही तसं नाही. आई म्हणली गरम गरम चपात्या नाही ऐक, गरम गरम ह्यांना खायला टाकू आणि लगेच गरम गरम जीव हा ताटाला ताट लावून बसू मांडीला मांडी लावून बसू. नाही हा? सकाळी काय म्हणत होता तू काय म्हणलो तू बाबा? नुसतं गाडी बसाय नाही नुसतं बरोबर नुसतं आहे. गाडी चालू म्हणला ही ह्यासाठी का काम केल्यामुळं तर आई तुला चांगलं चुंगलं खायला घालते हा असं फुकाटचं तुकडं मोडून आहे. अरा 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 हे तुझ्या मला एकतरी आईला. एलर्जी आहे का ना मला नाही जमणार आहे असू दे असू दे. नुसतं अरे तुझ्या गोट्याची का ना मला एलर्जी आहे नको, होय ना, ऐका का? गोट्याची अलर्जी गोट्यातलं दूध बरं चालतं तुला गायांचं हा प्यायला. आई गरम दूध आहे का? आई दही आहे का? होय का? हा य मुळी धरू लाग ये बाबा तसं करू नाही हा. अयो, अरे 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 कडवा ना ते बघा, ही का किती 2 सांगतोय होय. आज शिलिकच भरली मला होय आणि खाता नाही शिल्लक बरं तुला. अरे खाता काय वजी उचलायची असतात होय. होय तू एक काम कर तू कुठे कर मी बसतो जरा तिथं कर चाल गोळ्या बेळ्या करू लागतो की लय लका आंब्याला काय लय काम चुकारायला का तू करत लय काम चुकारायला का
कशाची काम करतोय तू? एकटाच मरतोय मी रोज. आलं लक्षात? हो, जिबीला हाड असतं तर काय तुला जीव वळलीच नसती. नुसता सावलीसारखा बोंबलतच फिरतोय, काम काय करतोय? चल हा लई आपण माग. सर माग सर, हातबीत गावल तुझा, मी करतो कुट्टी. सर माग, तू फक्त जुळवून दे मला. तिथून गॅस घालतोय का हात घालू नीट घालू म्हणजे. अरे बाबा ही मशीन आहे, हिथे एकदा हात घालूया माती नाही, व्यवस्थित करावं लागतं काम. नका तुझा हात जाईल म्हणून मी तुला मागं घेतलं. तुला एवढी सवय नाही. नवीन नाही बाबा. कधी कधी तर असं वाटतं ना, या कुट्टी मशीन मध्ये आंबल्याला आणि चेअरमनला घालून ह्याच्या कुट्टी करावं त्यांची बाहेर. मुंबईमध्ये काय मशीन दिल्यावर कामाला होता का तू? अरे मुंबईमध्ये ती रस्त्याचं गोराळ असतं ना, हा. त्याच्यात 2 महिने काम केलंय मी. मला सगळा अंदाज आहे. हा. आमचे रात्री मला स्वप्न लय घाण पडलं. अरे खरं? मुंबईच्या चौपाटीवर मी भीक मागतोय. हा? स्वप्न चांगली पडाना खाल्ली मला. भीक मागतोय, माणसं शिवाय देतात आणि माणसं मागं पाळतात. गाना तुला कसलं पडते? मला वय गाना मला बी स्वप्न पडतात बरं का. तुझ्या चौपाटीवर भीक मागत असतो ना, त्या चौपाटीवर मी पुरींबर भेळ फुटाण खात असतो. लय भारी नाट्यानगत पुरी. एक दिवशी काय झालं का ना माझ्या स्वप्नात, मी भेळ खात होतो आणि तू भीक मागायला. मी तोच भेळीचा कागद तुझ्या तोंडात फेकून मारला होता. मला लय राग आला. जाळ केला तुझ्या वैर. म्हणजे तू भेळ खात होतोय आणि तो कागद उष्टा माझ्या तोंडावर फेकून आणला वैर. एवढा हलकट आहे वैर मी. म्हणे की नट्या माझ्या स्वप्नात येतात आणि बऱ्या नट्या तुला मिट्ट्या मारत नाही त्या. गाना मी काय तसला विचार करणारा माणूस नाही. मी लय सभ्य माणूस आहे तुला सांगतोय. आणि तुला खरं सांगू का, तू स्वप्नात बी भीक मागायला लागलाय आणि चालू आयुष्यात बी भीक मागायला लागलाय. तुला माहिती आहे याचं कारण काय? काय कारण? काय कारण असेल? कदाचित मी मागच्या जन्मी मोठा दानशूर असेल. काय गाना सांगतोय? गाना तू काय झालाय माहितीये का, गावातला तू सांग काम्या झालाय. सांग काम्या. कुणी बी यायचं गाना, बटर घेऊन ये गाना, तेल घेऊन ये गाना, ही कर आणि गाना लगेच चालला त्यांच्या माग. काय हो काय आणायचंय? राहिलेले पैसे घेऊ का मला? राहिलेले पैसे घेऊ का मला? अरे संतांनी ह्यांनी काय सांगितले, करताल एखाद्या शेवा तर खचाल मेवा. होय. म्हणून मी प्रत्येकाची सेवा करतो र. दिनदुबळ्यांना मी समजून घेतो. हा, आपण त्यांची कामं करायची कोण? गाना तुझं हे चुकतं लक्षात घे. अरे कुणी काम सांगितलं की लगेच माणसानं हाक मारली की अवेलेबल नाही व्हायचं. अरे आपली किंमत वाढली पाहिजे का ना, व्हॅल्युशन. कुणी काम सांगितलं ना अवेलेबल नाही म्हणायचं, काम आहे मला. त्याशिवाय माणसाची किंमत ठरत नाही का ना. मला कोण बी काम सांगतात, मी कधी ऐकतो का काम? नाही महत्वा तू कोणाचं काम करत नाही म्हणून तुला कोण काम सांगत? तसंच असतं. अरे म्हणून तो गावात व्हॅल्युशन आहे. नाही तेवढं लोक दुनिया कशी माहितीये का, बोट धराय दिलं म्हणजे हात धरणारे तुला नाही काय सावध होणार. कुणाचं काम नाही ऐकत नसतो. तुला नाही काय करायचं का? एक काम करतो, हात म्हणलं लोक जरा नाव असतील आपल्याला. काय नाही, तोंडावर नाव असतात आणि मागं नाव ठेवतात. तुला माहित नाही, मला चांगलं माहित आहे. एक काम करतो का ना, डोकं लय दुखतंय माझं, जरा थोडस दाबतो करा. होय का? त्यापेक्षा एक काम करू का, तू डोकं दुखतोय ना, काय आमचं बरं करू का? एवढा मोठा दगड आहे का नाही, तो काय करतो आणि तुझ्या डोक्यात घालतो काय तुझा बंदोबस्त करतो. अरे गाना मी बघत होतो, तू माझं काम ऐकतोय का? नाही आता ना
हे सुद्धा काम करू. ओ बाजीनाना काय चाललंय पोरांनो? आहे ना ना आईला कुठं बसला तरी सिंहासनावर बसताय हा? मग लका ना कुठं गेलं तरी मला सिंहासन असतं. माणूसच आपण ग्रेट हो, तेवढं आहे. आम्ही आपला असं तळागाळातच राहणार. तुमच्या तळागाळात. खुर्च्या उचलायला, सतरंजा उचलायला. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला कधीच मी तळागाळात ठेवणार नाही. माझ्यापेक्षा उच्च पदावर नाही जर तुम्हाला पोहोचवलं ना, तर ह्या बाजीनानाचं नाव बदलून ठेवा. काय ठेवायचं ते ठेवा तुम्ही. खरं तर गाना ठेवणार की बाजीनाना सोडून आहे ना बाजिंदाना म्हणणार परत. काय लका का ना बोलतो. अरे गाना आपला माणूस आहे, कशाला एवढं बोलतो रे? हा बाबा काय बरं जाऊ द्या मरू द्या ती. एक काय झालंय माहितीये का, आज एक महत्वाचं काम आहे बर का. आणि महत्वाचं काम माझं दुसरा तिसरा कोणी करणार नाही. इतकं महत्वाचं आणि पर्सनल काम आहे म्हणजे माझा गणा ते काम फक्तच करेल. आज काय झालंय, माझं तालुक्यात मिटिंग लागली. आमदार येणार आहेत, खासदार येणार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे महत्वाचं काम आहे. हो हो तुम्ही काय करा, ती आमदार साहेब यायच्यात, तुमची मिटिंग आहे या, तिथं तुम्ही चहा पाणी घ्या, जेवा. आम्ही काय करू, तुमची दळणं आणतो आहे का नाही, तुमच्या अंगणातलं झाडून घेतो, आले का लक्षात, तुमची दारी धरतो. अरे गाना मोकळा काय गाना आमिर अरे कार्यकर्ता ह्यालाच म्हणतात. कशाला आपण नाही कोणाचं कार्य करता, कोणाचं काम करायला मोकळा आहे वय. तुमचं तुम्ही दुसरा माणूस बघा, एडा बेडा समजला आहे गाण्याला. लका गाणं कर असं बोलतो. ए अजिबात जुळणार नाही, अजिबात काय लगा होय रे गाणं. आज अरे गाणं ऐक लगा. नाही म्हणल्यावर नाही, ए गाना बघ एवढ्याला काही नाही अजिबात नाही आंबऱ्या. अरे त्यांना मिटिंग आहे महत्वाची. असं ना मिटिंग. लका गाणं लय घरातलं काम आहे लका, महत्वाचं काम आहे. तू जीवाचा जीवलं काय आमचं कर नाही तू माझं लका. तुमचं घरातलं बी करणार नाही, तुमचं दारातलं बी करणार नाही. नाही म्हणजे नाहीच. बरं बाजीनाना हा. लय नका टेन्शन घेऊ. तुम्ही जावा बिंदास, मला सांग काय काम आहे. हा हा ह्याला सांगा काम, तू काम करायला मोकळा, असा बेत बसून बसून अंग दुखतोय या. ह्याला सांगा. अरे गाना एकामेकाच्या मदतीला नाही तर कशाला यायचं. निवड बिंदाची तू अरे जा जा गाणं मदतीला जा. लका आमिर तर करलच, पण माझा जीव तुझ्यात रे. असू दे, अहो मी करतोय म्हणले ना तुम्हाला. बरं असू दे आमिर. हा. हे काम काय आहे माहितीये का, गावावरून मिळून येणार आहे स्टँडवर, आणि तिला आणाय कसं म्हणलं, आपला गणासारखा विश्वास कोण नाही म्हणून मी आलतो रे सांगायला. बाजीनाना माझ्यावर काही विश्वास नाही हो तुमचा. आणि तुझ्यावर तर आहेच की, पण पहिल्यापासून कसं होतं गणा. हाय की अहो, मी किती केलं, तुमचा जवळचा कार्य करताय मी हाय. जातोय का तू? आणि मग काय लागा, माझ्याशिवाय कोण जाणार आहे, जोखमीचं काम आहे का हो नाना. गपला का तू, सरड्यासारखी रंग बदली अवलाद आहे काय तुझी. हा इतक्या उशीरला का गया वया करतोय का, तर घरातलं आपलं काम आहे म्हणून. काय सांगू नको तू आता, माझ्याकडे बघू सुद्धा नको. आता तू नाही जायचं. अहो नाना, अहो नाना मी तुमची चेष्टा केली राव. चेष्टा कराय काय तू माझा मेहून आहे का. हा तुला कळाय पाहिजे कुणाची कशी चेष्टा करायची, लाज वाटाय पाहिजे का. मी काळजातलाय म्हणून मला वाटलं होतं, आणि आता हितनं पुढं आहे ना तुला कुठलंच काम सांगत नसतो. अहो, बाजीनाना, नाना ह्याला काहीच काम मी अजून मी तुमच्या काळजातला, तुम्ही माझ्या काळजातले, असं तुम्हाला छाती फाडून दाखवू का, मग तुमचा फोटो दिसेल माझ्या काळजात. आता काय झालं. नाना काय झालं माहितीये का, मला एक जण मला म्हणला की तू सांग काम आहे, आयऱ्या गाऱ्या कुणाची बी काम ऐकत बसतो, म्हणून नाना मी बोललो. आणि तोच माणूस आता पाठीत खंजीर हाणला असं नाही, नाही. वाटतं मला. अरे जा की तू. मी नाही जात, तूच जा. पण का ना बाजीनाना ह्याला जाऊ द्या. आमिर, एकदा बाजीनानाने निर्णय घेतला का नाही, तुला सांगितलंय काम तोच करायचं. त्याला मी काम सांगू शकत नाही मी. हा अरे कुणी काय बी सांगल आमिर, ह्या बाजीनानाबद्दल जर कुणी काय सांगितलं ऐकावं करा, ऐकावं. काळी जय आपण एकामेका. बाजीनाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम आहे ना मी करतो. गाना त्या मेहुणीचं तुमचं लग्न झालंय का. लग्न करला का, लग्न करायचंय आता तिचं, आणि कुणाच्या भरवशा सोडाय नको म्हणून भरवसा फक्त तुमच्या वैर माझा. बाजीनाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, जावा तुम्ही. गाना ही जोखमीचं काम मलाच करायला लागेल. या बाजीनाना जाऊ का. बिंदास बिंदास राहा. ह्याच्यावर नका विश्वास ठेवू राव, मी हाय राव. आमिरवर विश्वास माझा. गाना एकदा विश्वास तुटला 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 तुटला. असू द्या. जावा बाजीनाना अरे तुम्ही. तुला बोलताना असू द्या करू नको. तुला बोलताना आता काय नव्हतं वाटत ना, असू द्या जा तू आमिर, तेवढं काम कर. काय टेन्शन घेऊ आणि नका. का ना नाही र, मला लय वाईट वाटलंय आज. जाऊ दे, जा तू. हा? बघितला का किती हो बाजिंदाना चॅप्टर आहे ती. हा लागा किती काय नाही केलं ह्याच्यासाठी. अरे गाना तू तरी कशाला लय बोलायचं त्याला. हा आधी बी बोलायचं लागा, आधी काम ऐकून घ्यायचं काय आहे ते, आणि मग नाही म्हणायचं.
नेमकी माझ्या अशा टायमिंगला अक्कलच बंद होती. काय बर असू दे, जाऊ दे. आता नानाने काम सांगितलंय ना. हो. नेमकं काय करू माहितीये का, मी जातो मिहुनीला आणायला. नानाला काय कळतंय तेव्हा, तू आणाय गेलाय का मी आणाय गेलो? काय कळतंय का, नानानं माझ्या विश्वास टाकलाय, येडाबेड झाला काय, असं कसं विश्वास तोडू? आणि नाना जसं तुझ्यावर रागावलाय, चिडलाय, तसं माझ्यावर चिडाय पाहिजे का? होय रे. हा बरं का ना, लय उशीर झालाय बघ. मिहुनी वाट बघत असेल, मला तयार बियार होऊन जायला लागल. म्हणजे मिहुनी वाट बघत असेल? तुझी मिहुनी का बाजीनाची मिहुनी? तुझा काय संबंध आहे? अरे बाजी नानाची मिहुनी म्हणजे माझी मिहुनी. अरे आमिरला का समजून गेला का मी जातो का? गाणं नाही, बाजीनाचा विश्वास तोडून चालणार नाही. आता बाजीनाचा विश्वास संपादन करायचा आहे वैर. आणि त्या बाजीनाला म्हणाव लका वाजेची कामं सगळी मला सांगतोय आणि हलकस काम होतं छोटस, मी लका असं पळवत घरी आणला. तुझी हो काय करणार माहिती का, तो आंब्या त्या पुढला आणा जाणार, त्या पुढला पटवणार आणि हो काय करणार, बाजीनाना दोघं सोडू होणार. आणि मी काय करणार, ह्या लोकांचा एक सरपंच होईल, एक उपसरपंच होईल आणि मी आयुष्यभर काय करेन, फायदा होत बसत. हा मला काय येडा समजलोय? अरे गणामध्ये पाठीचा कण आहे, गणामध्ये नाकाचा फण आहे. मी वय अरे मी मुंगसासारखा आडवा जाणार, कसं जातोय तेच बघतो. मला गेलं पाहिजे. बघतोच आता तू कसं जातोय पुरीला नाही. मला येडा समजला काय रे? मला बी गाणं म्हणतात, गाणं. अय गाना, अरे बघ तरी एकदा इकडं मित्रा. काय म्हणतो मित्रा? ही चैन आणि हे अंगठ्या आंबऱ्या कस कुठं आले? कुणाच्या चोरलंय? चोरलेलं असतं का? हा मग तेवढे इतके पैसे कुठं आले? अरे गाना, मी मुंबईला कामाला होतो ना, तेव्हा मी काम करून पैसे साठवले ना, त्याचं सोनं नाणं केलंय बघ मी. इतकं? हा. बरं चल, मला काय झाले, जातो पहिल्यांदा मिहुनीला आणायला जातो. हा जा की जा, नाही काय अडचण. आईला फोन कोणाचा आलाय? अरे बाजीना ना. हा जातोय म्हणा, काय गाडीला स्टार्टच मारतोय म्हणा. अरे जातोय म्हणावं, नाही तर एवढी तयारी केली म्हणते मिहुनी आली घरी, असं उद्योग बिद्योग व्हायचा. हॅलो, बोला की बाजीना ना. अहो ही काय निघतोय बाजीना मी, ही काय गाडी काढतोय लगेच निघतोय. हो हो, काय म्हणताय, गाडी नको आणू का? अहो बाजीना, माझ्या गाडीचं पेट्रोल गेलं म्हणून काय होतंय तुमच्या कामासाठी? काय तुमची बुलेट नेऊ म्हणताय होय? अहो कशाला बाजीना, बघितलं तर अहो कशाला बुलेट नको काय. ही बघा बाजीना, तुमचं मला मग पटत नाही. म्हणजे तुमची कामं करा ती करा आणि वरनं तुम्ही माणसाल ते ऐकायचं का? हो बरं बरं, ठीक आहे जातो, येतो घरी, येतो लगेच. हो नाही तू बाबा तुमचीच गाडी. हा चालत. काय काय म्हणलं ते? अरे खरंच बरं का, माणूस मला म्हणे पेट्रोल तुझं जाईल, बुलेट घेऊन जा माझी. आता का ना, राहू दे ही गाडी, धर तुला कुठं काम बिम लागलं तर चावी धर. आलो मी, ऐक मला जरा वेळ होणार यायला बरं का, शक्यतो मी संध्याकाळची. संध्याकाळी? अरे 5 मिनिटाचा रोड आहे का हो सांगवीचा? तसं नाही, बाजीनानं बुलेट दिली, वाईस फिरली तू आणि लय दिवसात जरा थोडं. आंबऱ्या, आपला बघून तबला वाजवू नको, आलं लक्षात? कुठला आपला आणि कुठला तबला? मला सगळं ध्यानात आलंय माझ्या. बरं चल, मला उशीर झाला, येतो मी. आईला काहीच कळा आणला का, नक्की कुठली वायर उपासली बरं मी? ओ ध्यानात बी राहिलं नाही. असं नशीब फुट काय, नेमकी गाडी मला मिळणार होती. अयो चालू होती का? अरे तुला सुट नक्की. कुठं चालू आहे ना? वहिनी, ओ वहिनी, अहो हाय का कोण घरात? अहो कावापासून हाका मारतोय तुम्हाला. काय हो झालं भाऊजी? अहो काय झालं म्हणून काय विचारता? आता कुठल्या तोंडात तुम्हाला सांगू?
असं का पिसाळ कुत्रे लागल्यावानी करताय तुम्ही? अहो एक वेळ पिसाला कुत्र मागे लागला चाललं असतं मला फाडलं असं तरी चाललं असतं पण लय मोठा मॅटर झालाय अहो, पण वहिनी. झालंय काय नक्की? अहो, काय झालंय ती तुमचं ती भाजनाना सरपंच वाईस काळीची अक्कल नाही त्या माणसाला. काय केलं त्यांनी? आता काय केलं अहो तो आंबऱ्या हा आंबऱ्या तुमची कोणतरी बहीण यायची ना वाटतं हो यायची की ते सकाळी फोन आलता मला. आणि तुमची ती बहीण यायची तिला आणायच्या आमिरला पाठवलं या आणि तो आंबऱ्या शहाणाय वय कोणी आमच्या ह्यांनी पाठवलंय व्हय? आणि मग काय केलंय तर आणि ते कुठे गेले तर पडायला? आता पडाय गेलं की ते मिटिंगला आमदाराच्या कुठल्या पण मीटिंग महत्वाची होय तेव्हा त्यांना. आणि मग मी तेच सांगत होतो आणि मी काय मरून पडलो होतोय मी दहा वेळा म्हणतोय अहो खुनवून सांगतोय नाना मी जातो नका त्या पोराविश्वास ठेवू. अहो पण तुम्ही जायचं की. आता मग आता कसं बोलला मीच चाललो होतो. अहो पण ही नवराच नाही माझा शाना. एवढी तरणी ताटी लेकरू असं लोकांना आणायला लावलंय वे. तरण्यासाठी तो आमिर वहिनी मुंबईत हा छेडछाडच्या केस मधनं 4 बार त्या आंबऱ्याला मी बाहेर काढला या. खरं का काय? आणि मग मी गरीब कशामुळे राहिलो या असा आत जातो असं मी बाहेर काढतोय असा आत जातोय असं मी बाहेर काढतोय या. बाय ते तुला चॅप्टर निघालं. अहो 1 नंबर चॅप्टर आहे या कवा तर तुमच्या पुरीला गुलवल बहिणीला आणि फरार होत तिकडं मला तर अयो आता काय मी तोंड दाखवू पाहुणे रावड्यांना. अहो पण काय म्हणतात ह्या गाण्याच्या गावात आमची पाहुणी गेली आणि तिकडे फरार झाली. अयो भाऊजी तुम्ही बघायचं की जाऊन त्यांच्या पाठीमाग. मी बघू म्हणताय. मग काय आई बाबा काय म्हणतात उद्या माझ्या मला काय झालं तर लेकराचं? बरं वहिनी मी काय करतो हा असा पळत जातो हा लगेच बघून या. आणि त्याला काय करतो आलावतो आणि ती पोरगी माझ्या ताब्यात घेतो आणि मी काय म्हणतो माझ्या बरंच चल. हा हो म्हणा वहिनीने सांगितलंय माझ्यावर यायला. चालतंय तुम्ही आता काय करा देवाला प्रार्थना करा तू काय चुकीचं घडू नको बनू. हा जाऊ का मी? अरे अजून कस काय दिसाना. अयो आंबऱ्या तुला सुट्टी नाही. अरे पाहुण्याच्या पुरीची मला काळजी या. अरे गाडी बी कोणाची आहे ना. मला बसून चालणार ना. मी पळतो गाडी आली. लिफ्ट थांबवा. काय झालं? हवं पाहुणं मला सांगू परत सोडावं. इथं आमचे राव डबल सीट आहे की अहो डबल असता तर टिबल जाईल की. कसं झालं राव? अहो काय झालंय माहिती का एका पुरीची इज्जत खतऱ्यात आहे. व जा पळत जावा पळत पळत जा. अरे म्हणून तर महाराष्ट्र संकटात आहे. कुणी मुलींची दखल घ्यायना आया बहिणीची कोण दखल घ्यायना. ह्यो गावात फक्त एकटा मरतोय पळतो. असाच पुढे जाऊन धडकतील. हॅलो आंबऱ्या मी सुट्टी देत नाही. मी पळत जाणार पण धरणारच त्याला. अरे माझी सायकल नाही मी जास्तच बस मधून उतरले आता. होय का? अहो काय सांगू माझ्या मागे लय काम होती पण बाजीनानं सांगितलं म्हटले आमचे मेवणी साहेब येतात त्यांना घेऊन या. मग म्हणलं काय आता बाजीनानं म्हणजे आपल्या घरातलाच माणूस ना. हातातली जेवढी काम होती ते सगळे सोडले म्हणलं तुम्हाला घ्यायला जावं. हो का? हा तरी लय काय चालू नाही तर लय काम होती. काय म्हणता मग बाकी काय चाललंय? काय नाही बाकी निवांत. कॉलेजला आहे बाजीनानं सांगत होते तुम्ही. हो कॉलेजला. हा का? गावाकडे पहिल्यांदा झालंय काय? हो पहिल्यांदाच आले. अच्छा बाजीनानं सारखं नाव काढत असते तुमचं. हा हा
बाजीनाना आणि आमचं लय संबंध चांगलं, म्हणजे मी त्यांच्या बारक्या भावासारखाच आहे बाजीनानाच्या. हा का? हो. बघतो तर त्यो आंबऱ्या बुलेट घेऊन जोरात माझ्या अंगावर कशी कशी सायकल लावला मी अशी वळून गाठ्यानी आडवी लावली त्या बुलेट थांबावली. तिने तशीच माझी सायकल धुडकावली. नो आलं का लक्षात? तुमच्या त्या मेहुणीला घेऊन पसार झाला. नाना म्हणजे सोना सोना माझी सोना